वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, वेलकम 10वी या कार्यक्रमात 10वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी, त्याचप्रमाणे 10वीचे पेपर्सची तयारी कशी करावी आणि पेपर चांगल्या पद्धतीने कसे लिहावेत की ज्यामुळे त्यांना 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% किंवा त्यांनी जेवढे ठरवलेले आहेत तेवढे मार्क्स मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या पूर्ण आठवड्यात मी जवळजवळ 6 ते 7 शाळांमधून 10वीच्या विद्यार्थ्यांना भेटलेलो आहे। अनेक शाळांमधले जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक, कोणाचे पालक रिक्षा चालवतात, कोणाचे पालक ड्रायव्हिंग करतात, कोणाचे पालक नर्सिंगचा व्यवसाय करतात, वेगवेगळ्या दुकानामध्ये कामं करतात। त्याचप्रमाणे मजुरीचे, शेतीचे, कंपनीमध्ये मजुरीचे कामं, असे कामं हे विद्यार्थ्यांचे पालक करतात। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी सुद्धा अनेकांचे पालक मजुरी करत असतील, कामगार असतील, कंपन्यांमध्ये काम करत असतील किंवा हातमजुरी देखील करत असतील। मला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो की तुमच्या पालकांचं जे उत्पन्न आहे ते अतिशय कमी आहे। हे जे पालक आहेत ते यांना 15,000पासून तर जास्तीत जास्त 30,000पर्यंत उत्पन्न महिन्याला मिळतं। प्रत्येकाच्या घरामध्ये किमान 4 ते 6 माणसं असतात आणि या सगळ्यांचं कुटुंब चालवताना तुमचे जे पालक आहेत, आई वडील आहेत, यांचे किती नाकीनऊ येतात, किती यांना आर्थिक त्रास होतो, किती यांना आर्थिक ओढाताण होते, हे तुम्ही प्रत्यक्ष पाहता। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आई वडिलांनी किंवा तुमच्या पालकांनी जेव्हा त्यांची शिक्षणाची वेळ होती तेव्हा त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही। काही परिस्थितीमुळे, काही कारणामुळे कदाचित त्यांचं शिक्षण झालं नसेल, परंतु शिक्षण ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुम्ही संवर्धन करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही त्याचा अनुभव घेता। तुमच्या पालकांनी जर चांगलं शिक्षण घेतलं असतं तर ते चांगल्या मोठ्या पोस्टला राहिले असते, त्यांना चांगलं पेमेंट मिळालं असतं आणि तुमचं जीवन अतिशय सुखी झालं असतं। परंतु तीच चूक तुम्ही पुन्हा करू नका। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे विद्यार्थी आता 10वीला आहेत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 10वीची परीक्षा ही अतिशय मोलाची संधी आहे। सुवर्णापेक्षाही अतिशय किंमत असलेली ही संधी आहे आणि या संधीचं जर तुम्ही सोनं केलं, या संधीचा जर तुम्ही वापर करून घेतला तर तुम्ही तुमचं स्वतःचं आणि तुमच्या फॅमिलीचं जीवन अक्षरशः बदलू शकतात याची मला खात्री आहे। म्हणून आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी प्रत्येकाच्या घरी जरी आर्थिक परिस्थिती खराब असली, आर्थिक परिस्थिती ओढाताणीची असली, तरी तुम्ही या 10वीची जी परीक्षा आहे तिचा वापर करून तुमचं आणि तुमच्या कुटुंबियांचं जीवन चांगलं करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, 10वीची ही परीक्षा म्हणजे तुम्हाला मिळालेली खूप मोठी संधी आहे। या संधीचा वापर करून जर तुम्ही अभ्यास केला तर 10वीच्या या वार्षिक परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील आणि एकदा का तुम्हाला 10वीच्या परीक्षेत जास्त मार्क मिळाले तर तुम्हाला तुमचं जीवन घडवायला अनेक मार्ग उपलब्ध होतील। त्यामुळे ही जी संधी आहे ही तुम्ही सोडू नये असं मला मनापासून वाटतं। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून ही तुमची 10वीची जी वार्षिक परीक्षा आहे ती फक्त 34 दिवसांवर आलेली आहे। 34 दिवस तुमच्या हातात आहे, याचाच अर्थ असा की बाकीचे जर दिवस सोडले तर अजूनही 30 दिवस तुमच्या हातात आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्कोरिंग करण्याचे 6 विषय असतात। 10वीला 6 विषय अतिशय महत्त्वाचे असतात: गणित, सायन्स, समाजशास्त्र, इंग्रजी, मराठी आणि हिंदी हे ते विषय। या 6 विषयांचा अभ्यास जर तुम्ही आजपासून मनापासून जर केला तर अजूनही 30 दिवस तुमच्या हातात आहे, म्हणजे प्रत्येक विषयाला तुम्ही 5 दिवस देऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, एका दिवसामध्ये 24 तास असतात। 5 दिवस म्हणजे एका विषयाला तुम्ही 120 तास एवढा वेळ देऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये जास्तीत जास्त 10 ते 12 धडे असतात, फारच झाले तर 15 धडे असतात। विद्यार्थी मित्रांनो, हे 15 धडे जर तुम्ही मनापासून करायचं ठरवलं, त्यांचा तुम्ही जर नीट अभ्यास केला तर ही 10वीची वार्षिक परीक्षा तुम्ही आज जेवढं ठरवाल तेवढे मार्क निश्चित मिळवून देईल। तुम्ही म्हणाल 10वीच्या परीक्षेसाठी आम्ही तर तयारी करतो आहे,
तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांचा अभ्यास 50% झाला असेल, काही विद्यार्थ्यांचा अभ्यास 90% झाला असेल, काही विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्णपणे झाला असेल, बरोबर. परंतु ही जी 10वीची परीक्षा आहे हिच्यामध्ये आपल्याला आपण जेवढे मार्क ठरवलेले आहे तेवढे मार्क मिळवायचे आहेत. आणि हे मार्क का मिळवायचे आहेत, किती मिळवायचे आहे हा एक प्रश्न झाला. आणि हे मार्क का मिळवायचं आहे याचं उत्तर जर तुम्ही तुमच्या मनाशी शोधलं तर तुम्हाला या परीक्षेमध्ये तेवढे मार्क मिळवणे सहज शक्य होईल. अभ्यास करताना कंटाळा येणार नाही आणि अतिशय उत्साहाने, अतिशय प्रामाणिकपणे तुम्ही अभ्यास कराल आणि 10वीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेवढे ठरवाल तेवढे मार्क निश्चित मिळू शकतील. आता 10वीच्या परीक्षेमध्ये मार्क मिळवायचे तर ते चांगली शिक्षणाची संधी मिळावी, चांगला जॉब मिळावा यासाठी आपण करतो. परंतु बराच वेळा आपण फक्त ठरवतो की मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळवायचे, परंतु जोपर्यंत आपण ठरवत नाही की मला नेमके किती मार्क मिळवायचे, मला 60% मार्क मिळवायचे की 70% मिळवायचे की 75% मिळवायचे की 80% मिळवायचे, 85% मिळवायचे की 90% मिळवायचे, 92% मिळवायचे की 95% मिळवायचे, हे जोपर्यंत तुम्ही निश्चित करत नाही, पक्क मनाचे ठरवत नाही, तोपर्यंत तुम्हाला तेवढे मार्क मिळत नाही. फक्त मला जास्त मार्क मिळवायचे असं म्हणून चालणार नाही. तर तुम्हाला नेमके किती मार्क मिळवायचे हे तुम्ही तुमच्या मनाशी ठरवणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला 60% मार्क मिळत असतील आतापर्यंत तर त्यांनी त्याचं आपलं ध्येय टार्गेट 85% मार्क मिळवण्याचं करायला पाहिजे. आणि मग त्यासाठी प्रत्येक विषयात त्याला किती मार्क मिळणं आवश्यक आहे याचा देखील त्यांनी एक गुणपत्रिका तयार करायला पाहिजे. आणि मग मराठी, हिंदी, इंग्रजी, सायन्स या विषयांमध्ये किती मार्क मिळतील ते आपण ठरवलं पाहिजे. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही ठरवाल आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला तेवढे मार्क निश्चित मिळू शकतील. वेलकम 10वी किंवा विजय गोळे सर हे यूट्यूबवरचं चॅनल सबस्क्राईब करा. याच्यामध्ये 10वीच्या प्रत्येक विषयांचा अभ्यास कसा करायचा, प्रत्येक पेपरची तयारी कशी करायची, वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं, अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यायची याचे अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास कोणता करायचा हे तुम्हाला माहित आहे, परंतु तो ह्या वेळेतच कसा करायचा आणि त्याचं यशात रूपांतर कसं करायचं याचं मार्गदर्शन विजय गोळेकर या चॅनलवर केलेलं आहे. हे चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना देखील ते पाठवा. पुन्हा पुन्हा यातले व्हिडिओ पहा आणि तुम्ही यशस्वी व्हाल याची मी तुम्हाला खात्री देतो. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.